श्रीगोंदा पोलिसांची मोठी कारवाई। खुनाचा प्रयत्न करणारे 4 आरोपी पैठणमधून गजाआड। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून एक मोठी बातमी समोर येते। श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राजकीय वादातून एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करून त्याचे दोन्ही हात मनगटापासून तोडणाऱ्या मुख्य 4 आरोपींना पोलिसांनी अखेर अटक केली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथून ही कारवाई करण्यात आली आहे। गत 11 जुलै रोजी श्रीगोंद्यातील सुपेकर वस्ती येथे भावकीच्या जुन्या राजकीय वादातून रोहिदास हरिश्चंद्र डांगडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता। या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 109 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेनंतर आरोपी पोलिसांना गुंगारा देत फरार झाले होते। मात्र पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आणि गोपनीय माहितीच्या आधारे मुख्य आरोपी परशुराम दांगडे, अभयराज दांगडे, सागर दांगडे आणि तुषार दांगडे सर्व राहणार गुगल वडगाव यांना आज पैठण येथून शिताफीने अटक करण्यात आली आहे। अटक केलेल्या या 4 आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे। सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि पोलीस उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश आहिरे आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने केली आहे। प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर।